डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे ठाम अभिवचन शहर मध्यचे आमदार देवेंद्रदादा कोठे यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेली 892 कोटींची पाणीपुरवठा योजना पूर्ण करून शहरातील पाण्याचा दिवस हा शाप कायमचा दूर केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. प्रभाग क्रमांक 13 मधील भाजप उमेदवारांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार कोठे यांनी प्रभाग 13 हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे सांगत उमेदवार न मिळालेल्या कार्यकर्त्यांनीही पक्षासाठी एकजुटीने काम केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी IT पार्क, वाढती विमानसेवा आणि युवकांसाठी स्थानिक रोजगाराच्या संधी यांचा उल्लेख करत या सर्व विकास कामांसाठी महापालिकेत भाजपची सत्ता आवश्यक असल्याचे सांगितले. आगामी निवडणुकीत प्रभागातील 4ही भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 13च्या च्या सुनीताताई कामाठी, प्रभाग क्रमांक 13 च्या अंबिकाताई चौगुले, प्रभाग क्रमांक 13 च्या श्री सत्यताई जोगण, प्रभाग क्रमांक 13 चे उमेदवार श्री विजयजी चिप्पा यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगासाठी आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सोलापूर भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा, आमचे मार्गदर्शक आदरणीय रोहिणी तडवळकर, प्रभाग क्रमांक 13 असे शहर मध्य विधानसभेत विविध क्षेत्रात काम करत असणारे व्यासपीठावर उपस्थित सर्व वडीलधारी मान्यवर, माजी लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रात काम करणारे व विशेषतः भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे सर्व सहकारी, उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित सगळ्या लाडक्या भगिनी व सर्व युवक सहकारी, आज या ठिकाणी या प्रचार कार्यालयाचं मनोगताला सुरुवात करत असताना माझ्या आधी श्री सदानंदजींनी मनोगतात सांगितलं, प्रभाग क्रमांक 13 हे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे आणि शहर मध्यचा केंद्रबिंदू आहे. आता बालेकिल्ला म्हणजे काय, तर सगळ्यात भक्कम असलेला परिसर. आता परिसर भक्कम आहे म्हणजे की लोक तितके जास्त आले, इच्छुकी तितके लोकसंख्या जास्त आले आणि सगळे प्रभावी काम केल्याशिवाय बालेकिल्ला काही तयार होत नसतो. त्यामुळं उमेदवारी कोणाला द्यायची याचा खरा पेच आमदार म्हणून आमच्याकडे असतो, शहराध्यक्ष म्हणून रोहिणीकडे असतं, प्रदेशाकडे असतं. आणि सगळे गोष्टी सामोरे जाताना कधी सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न होतो, कधी भौगोलिक समतोल राखण्याचा प्रयत्न करतो, काही नवीन समीकरण राखण्याचा समतोल होतो. हे करताना सगळ्याच्या सगळ्या 40 लोकांना त्या पक्ष उमेदवारी देऊ शकत नाही. कुणीतरी 4च निवडायचं असतं. ते 4 निवडले म्हणजे ते 4 लाडके आहेत आणि बाकीचे 36 परके आहेत असं होत नाही. पक्ष संधी देत असताना मी निश्चितच व्यासपीठावरतील सर्व पक्षातील जुन्या सहकाऱ्यांना, ज्यांनी अनेक वर्ष पक्षासाठी काम केलं, ते अनेक युवक पक्षाशी जोडले गेले, जे तळमळीने प्रत्येक उपक्रमात सहभागी घेऊन आपला सर्वोच्च पराक्रम पक्षासाठी करत असतात, त्या सगळ्यांना मी इतकं सांगतो की भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याची पार्टी आहे, भारतीय जनता पार्टी ही त्यागाची पार्टी आहे, भारतीय जनता पार्टी ही न्यायाची पार्टी आहे. आज आपल्यापैकी अनेकांना पक्ष उमेदवारी देऊ शकला नाही तरी तुमचं मन मोठं आहे की तुम्ही एक दिवस घरात बसताना पक्षाचा आदेश मानून तुम्ही पक्षाच्या उमेदवाराला निवडण्यासाठी एक पाऊल पुढे येऊन सगळ्यांनी आज या पक्षाच्या विजयासाठी एकत्रित परिश्रम करतात. यासाठी मी आपल्या सगळ्यांचं कौतुक करतो, आपलं अभिनंदन करतो. परंतु मनोगत व्यक्त होताना मी सर्व ज्येष्ठ मान्यवरांचं, विशेषतः विजयताई असतील, गांधीजी काका असतील, सदानंदजी असतील, भूपती काका असतील, कमशेट्टी असतील,
दिलीप शिंदेजी असतील, अनेक जण पक्षाकडे प्रभावीपणे इच्छुक होते, महेशजी अडकुंडे असतील, सगळ्यांना काय न्याय देणं शक्य नव्हतं. म्हणून मी सगळ्यांची मनापासून जाहीर व्यासपीठातून माफी मागतो, परंतु आपल्याला आश्वासित करतो व्यासपीठावरती पक्षाचं उत्तम उदाहरण आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांनी 1992 पासून सोलापूर महानगरपालिकेची सभागृह गाजवलं, पक्षासाठी खडतर प्रवास करून पक्षाचा आवाज सभागृहात उंचवला, विरोधी पक्षाच्या काळात सभागृहात पक्षाची भूमिका मांडली आणि पक्ष सत्तेच्या काळात येत असताना एक कार्यकर्त्याचे दुर्दैव म्हणाले की नेमकं त्याच वेळी त्यांना उमेदवारी नाकारली गेली, परंतु ते कधी बंडखोरीच्या भूमिकेत गेले नाही, कधी पक्षाच्या नाराजीच्या भूमिकेत गेले नाही, पक्षाचा आदेश मानून पक्षाशी काम करत राहिले आणि काळाचा महिमा इतका मोठा असतो की त्यांची उमेदवारी 2017 नाकारली गेली. आज 2026 चे एबी फॉर्म याच वेळी त्यांच्या हातात दिले गेलं. हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच होऊ शकतं. हा विश्वास, हा उत्तम उदाहरण आपल्या समोर असल्या व्यासपीठावरती बसलेले आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्या सहकार्यांना सांगतो की आपण पक्षासाठी आणखीन प्रभावीपणे, आणखीन जबाबदारी काम करण्याची आपली सगळ्यांची भूमिका राहावी. येणाऱ्या काळात निश्चितच आपल्या कार्याची दखल घेऊन आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करेल, हा विश्वास करतो. उद्याच्या महापालिकेच्या निवडणुकीला मतदानाला जाताना आपल्याला वाटतं की भारतीय जनता पार्टीला मत का द्यायचं, भारतीय जनता पार्टीला मतदान कशासाठी करायचा. मी तर 2026 ला भारतीय जनता पार्टीतून आमदार झालोय, परंतु तुम्ही 2017 ची निवडणूक होण्यासमोर आठवा. भारतीय जनता पार्टीने जे शब्द दिलं ती सगळी कामं भारतीय जनता पार्टीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. सोलापूर शहराला पाणी पुरवठा होण्यासाठी समांतर पाईपलाईन मंजूर केली. समांतर पाईपलाईनचं काम पूर्ण करून सोलापूर शहराला समांतर पाईपलाईनचं पाणी देखील आलेलं आहे. आज मी आमदार झाल्यानंतर पाहायचो की संपूर्ण शहराला 5 दिवस आड पाणी यायचं. म्हणजे आलेला दिवस आणि येणारा दिवस जर सोडला तर 7 दिवस आड 7 दिवस लोक पाणी म्हणायचे. आज समांतर पाईपलाईन चालू झाल्यानंतर शहराच्या गावठाण भागात आज 3 दिवस आड पाणी पुरवठा होत आहे. शहराच्या मध्यम भागात 4 दिवस आड पाणी पुरवठा होत आहे व शहराच्या हातवड भागात 5 दिवस आड पाणी पुरवठा होत आहे. ही बाब कुठेतरी मी मुख्यमंत्री साहेबांकडे मांडली की साहेब, पाण्याचा दिवस म्हणजे आमच्या सोलापूरला शाप आहे आणि सोलापूरला जर रोज पाणी करायचं असेल, रोज पाणी द्यायचं असेल तर 892 कोटी रुपयाची योजना मंजूर होणं गरजेचं आहे. मी त्या बैठकीला होतो. फेब्रुवारी महिन्याची ती बैठक होती, मार्च महिन्याची अधिवेशनाच्या काळातली. अनेक राज्याच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं काल परवा सोलापूरला समांतरसाठी 1000 कोटी दिलेले असताना आता पुन्हा नव्याने 892 कोटी रुपये कसे द्यायचे. मी बैठकीत पोटनिवडणुकीत बोललो की साहेब, फक्त नदीवाटी येणारं पाणी पाईपलाईन वाटी येत आहे, पण जर हातवड भागाला आणि विशेषतः शहरातल्या गावठाण भागाला जर रोज पाणी द्यायचं असेल तर ही योजना पूर्ण झाल्याशिवाय आपण पाणी देऊ शकणार नाही. आणि त्यावेळेस मला तरी आजही वाटत आठवत आहे की मुख्यमंत्री साहेब स्वतः अधिकाऱ्यांना बोलले, सोलापूर हे महत्वाचं, जर पाण्याचे दिवस कमी होत नसतील तर समतोल पाणी पुरवठ्यासाठी, समतोल म्हणजे काय, समान पाणी पुरवठा सगळ्या भागाला होण्यासाठी 492 कोटी रुपयाची योजना मंजूर करण्याची भूमिका त्यांनी घेतली. सातत्याने मी असतील, पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, आम्ही वर्षभर या पाईपलाईनसाठी पाठपुरावा करत राहिलो आणि मला माझ्या पक्ष नेतृत्वावरती अभिमान आहे. आणि त्यांनी या 892 कोटीला मंजुरी दिली आणि त्याचं टेंडर सुद्धा निघालं. आज या ठिकाणी प्रचार करायला शुभारंभासाठी आला. तुम्ही